बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। दख्खनचा राजा ज्योतिबा देवस्थानचं सुशोभीकरण करण्यासाठी प्राधिकरण स्थापन करण्यात आलंय। या प्राधिकरणाअंतर्गत 259 कोटी 59 लाख रुपयांचा पहिला टप्पा मंजूर करण्यात आलाय। या अंतर्गत ज्योतिबा डोंगरावर 10,000 वृक्षांची लागवड करण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्राधिकरणाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं। शेती ही व्यवसायपूरक दृष्टिकोनातून करण्याची गरज आहे। त्यासाठी शेतकऱ्यांनी बांबूचं उत्पादन वाढवावं। व्हाईट कोल म्हणून बांबूचा वापर होऊ शकतो। तसंच रस्त्याकडेचे बॅरियर लोखंडी न करता बांबूचे करता येतात। त्यासाठी सुद्धा बांबूचं उत्पादन उपयोगी पडेल असं मत नामदार गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं। ज्योतिबा विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्योतिबाचा विकास आराखडा तयार करण्यात आलाय। या आराखड्याअंतर्गत पहिल्या टप्प्यासाठी 259 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। पहिल्या टप्प्यामध्ये ज्योतिबा मंदिराचं संवर्धन, यमाई मंदिराचं संवर्धन यासह विविध 13 कामांचा समावेश आहे। यामध्ये ज्योतिबा डोंगरावर वृक्ष लागवड करण्याचाही संकल्प समाविष्ट आहे। परंतु ही वृक्ष लागवड ही विशिष्ट प्रकारची आहे। केदार विजय ग्रंथामध्ये अगस्ती ऋषींनी ज्योतिबा डोंगरावर वैविध्यपूर्ण आणि वनौषधी वैशिष्ट्ये असलेल्या 40 प्रकारच्या झाडांचा उल्लेख केलाय। त्या बहुऔद्योगिक 40 प्रकारच्या झाडांची लागवड ज्योतिबा डोंगरावर आज करण्यात आली। ज्योतिबा डोंगरावर आज या केदारण्य वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात आला। यावेळी नामदार हसन मुश्रीफ आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्हिडिओद्वारे या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनोगत व्यक्त करताना शेतीमध्ये नवनवीन संकल्पना कशा पद्धतीनं अस्तित्वात येत आहे त्याची उदाहरणं दिली। आजची शेती व्यवसायपूरक शेती असावी, त्यासाठी शेतामध्ये तसेच बांधावर बांबू लागवड करावी। विशिष्ट प्रकारचा बांबू हा रस्ते सुरक्षेसाठी वापरला जातो। तसंच बांबूचे बॅरियर, बांबूची घरं, साबण आणि सौंदर्य प्रसाधनं बनवता येतात। अशा बांबूची लागवड शेतकऱ्यांनी करावी असं आवाहन नामदार गडकरी यांनी केलं। त्याचबरोबर येत्या काळात 11 इथेनॉल कंपन्या फक्त इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांची निर्मिती करतायत। त्यामुळे भविष्यात ऊस पिकाला चांगले दिवस येतील आणि शेतकरी केवळ अन्नदाता न राहता तो इंधनदाता देखील होईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देताना अशा पद्धतीनं उभारली जाणारी देवराई ही नक्कीच पर्यावरणाला पूरक असेल असं मत व्यक्त केलं। ज्योतिबा प्राधिकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। तर ज्योतिबा प्राधिकरण हे पिढ्यानपिढ्या आदर्शवत ठरेल असं निर्माण होईल असा विश्वास आमदार विनय कोरे यांनी व्यक्त केला। प्राधिकरणाचा पहिला टप्पा म्हणून आज ज्योतिबा डोंगरावर 10,000 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं। NHIच्या सहकार्यातून हे वृक्षारोपण पार पडलं। यावेळी खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल एडगे, जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी S कार्तिकेयन, पन्हाळ्याचे प्रांताधिकारी समीर शिंगटे यांच्यासह अधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते।